आमच्या मंडळात अशा व्यक्तीची आरती आहे की ती खूप स्पेशल व्यक्ती आहे. ते आमच्या पोहे बनवले संख्या. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज खूप लवकर उठलोय, आंघोळ केली आणि आता डायरेक्ट आपल्याला मंडळात जायचंय. कारण की आज आमच्या मंडळात अशा व्यक्तीची आरती आहे की ती खूप स्पेशल व्यक्ती आहे. ते आमचे नेते आहेत. त्यांना आम्ही 3 दिवस झालं ट्राय करतो बोलवण्याचं, परंतु काय कारणास्तव होत नव्हतं. त्यांना परवा दिवशी बोलवलं होतं, परंतु मराठा आरक्षण भेटल्यामुळे ते जरा कामात व्यस्त होते. त्यांना कार्यकर्ते भेटायला येत होते, कार्यकर्ते शुभेच्छा देत होते. त्यानंतर परवा दिवशी का बोलवलं होतं काल, परंतु पाऊस चालू झाला. पावसामुळे पण त्यांना येणं झालं नाही. आणि काल ते म्हणले होते आम्हाला सकाळी नक्की तुमच्या मंडळाला भेट देतो आणि तुमच्या मंडळाची आरती करतो. त्यासाठीच मी लवकर उठलोय. थोडा उशीरच झालाय, 9:30 वाजल्यात, परंतु लवकर उठून आंघोळ केली. आता आंघोळ केली नंतर नाश्ता करणार आहोत. नाश्ता काय केलाय बघू आईने, आणि आईचा नाश्ता खाऊन डायरेक्ट मंडळात जायचं आहे आपल्याला. पोहे बनवले ते पोहे खाऊन झालेत. आता मला जायचंय कारण की माझ्याकडे गाडी पण नाही. आधी गाडी बघावं लागेल, कोणाला तरी हात करून जावं लागेल. आधीच तर उशीर झालाय कारण की अध्यक्षाचे 2 फोन आले, तब्बल 2. आणि काल आमच्या गावात पाऊस पडल्यावर आमच्या गल्लीतल्या पावसाची तुम्ही रोडची अवस्था पहा. तुम्हाला दाखवतो रोड कसा झालाय. आमच्या गल्लीतला नंबर 1 रोड झालाय, काचासारखा रोड झालाय. तुम्हाला दाखवतो थांब. हाय का नाही नंबर 1 रोड काचासारखा. असल्याच रोडवर चालावं लागते. बघितला रोड कसा आहे. रोड दाखवायला नाही टाइम, आपल्याला लवकर जायचंय. चला. परंतु मी ज्यावेळेस आमच्या गणपतीपाशी गेलो त्यावेळेस अध्यक्ष म्हणले आपल्यासाठी एक बॅड न्यूज आहे, कारण की जी स्पेशल व्यक्ती आज बोलवली होती त्यांना कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं. त्यासाठीच अध्यक्षाने दुसऱ्या मान्यवराला बोलवलं आणि ज्ञानेश्वर गणेश मंडळाची आरती त्यांच्या हस्ते संपन्न झाली. आणि स्पेशल व्यक्ती आज पण आली नाही, परंतु रात्री नक्की येतो म्हणले होते. त्यांच्या हस्ते रात्री आरती आमच्या गणेश मंडळाची होणार होती. पण ज्यांची आज आरती होती ते स्पेशल व्यक्ती काय आरतीसाठी आले नाहीत. त्यांना अर्जंट काम निघलं, त्याच्यामुळं आज पण ते आरतीला आले नाहीत. परंतु आम्ही आरती उरकल्यानंतर विंड मिलचा एक मोठा प्लांट आहे, तिथं आम्ही वर्गणी मागायला चाललेलो होतो आमचे सगळं मंडळ. बघूया ते आता विंड मिलचे प्लांटवाले किती वर्गणी आम्हाला देतात. सगळे कार्यकर्ते मागणे येणार आहेत, त्यामुळेच आम्ही थांबलो इथं. आम्ही चालू पुढं, अजून आलेलं नाही कोण. त्यांची वाट पाहत बसलो मेन सिद्या. कधी येते सिद्या, कार उशीर करायला. ज्यावेळेस आम्ही वर्गणी मागायला चाललो होतो त्यावेळेस आमची गाडी सगळ्यात पुढे होती, कारण की कार्यकर्ते मागणे येणार होते. परंतु आम्ही 10 ते 15 मिनिटं वाट बघितली तरी येत नव्हते. परंतु अजून 5 मिनिटं वाट बघितल्यानंतर सगळे आले आणि ती पुढे निघाले, कारण की त्यांना रोड माहित होता 0 पॉईंटचा. आणि त्या विंड मिलचा 0 पॉईंट जिथं होता त्या ऑफिसमध्ये जायचं होतं आम्हाला. होती ना नेते काय म्हणजे नेत्याच्या मनावर आता. परंतु आम्ही ज्यावेळेस विंड मिलच्या 0 पॉईंटवर पोहोचलो त्यावेळेस गाड्याचा गराडा वगैरे त्यांची येऊन पडलेली सामान दिसत होती. आणि ज्यावेळेस आम्ही ऑफिसकडे निघालो होतो त्यावेळेस आम्हाला काही माणसं भेटली. ती माणसं आमच्या अध्यक्षाच्या आमच्या मित्रांच्या ओळखीचीच निघली. परंतु ते म्हणत होते साहेब काहीतरी मीटिंगमध्ये आहेत, तुम्ही थोड्या वेळ थांबा. परंतु आमचे अध्यक्ष म्हणले आम्हाला नाही टाईम, त्यांना कॉपरेट करायला लावतो, कारण की आम्हाला 2-3 जागेवर जायचं होतं वर्गणी मागण्यासाठी. परंतु ते साहेब पण भारी होते, त्यांनी कॉपरेट केलं, बाहेर आले ऑफिसच्या. आणि सर्व काही आम्ही सांगितल्यावर ते आधी म्हणत होते 5,000 करा, परंतु आमच्या आग्रहास्तव त्यांनी 11,000ची पट्टी फाडली. परंतु आम्हाला रोख रकमेत दिली नाही. त्यांनी काय केलं, तर आमचा अकाउंट नंबर आणि एक फोनपे नंबर घेतला आणि ते म्हणले आम्हाला कंपनीला वर पाठवावं लागतं, त्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आम्ही टाकणार आहोत. त्याला 2 दिवसाचा कालावधी लागणार आहे, त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं. आणि आम्ही पण त्यांना म्हणलं काही अडचण नाही, तुम्ही 2 दिवसांनी टाका, परंतु नक्की टाका. आणि आम्हाला ते 11,000 रुपयाची पट्टी मिळाली होती, कारण की 11,000 म्हणजे थोडे नाहीत, कारण की 11,000 पण समाधानकारक वर्गणी होती. फोन पे नंबर आहे ना, फोन पे टाकला नाही कुठलं तरी एक टाका काय नाही. बरोबर आहे का? फोन नंबर हे झाला बरोबर आहे. चला 11,000 घेतली, ती आनंद झाला तुला? अत्यंत आनंद झालेला आहे.
अत्यंत आनंद झालेला आहे. पीबीसी गणेश मंडळाला 11,000 पट्टी देण्यात आलेली आहे आणि अकाउंट नंबर संतोषदादा चेडे यांच्या ह्याच्यावर जाणार आहे, ट्रान्सफर होणार आहेत. पण प्रसादाला थोडी मदत होईल मित्रांनो 11,000मुळे. 11,000 प्रसादाला मदत होणार आहे. तिकीट कंपनीचे आभार मान. ह्या 0 पॉईंटवर आता पट्टी दिलेली 11,000 वर्गणी दिली मित्रांनो. अजून आता दुसऱ्या विंडमिलच्या 0 पॉईंटवर चाललेलो. आता त्या 0 पॉईंटवर किती आम्हाला वर्गणी भेटेल ते पाहूया. परंतु त्या 0 पॉईंटवर जात असतानाचा रोड तुम्ही पहा, एकदम खराब होता. आम्हाला गाड्या एकदम हळू चालवायला लागल्या आणि ऑफिसचे सगळं वर सामान वगैरे आणि त्या कंस्ट्रक्शनचं सामान अलीकडे होतं. परंतु ऑफिस एवढ्या खाली होतं ना, 2 किलोमीटर हिथून जायचं होतं आम्हाला, कारण की ऑफिसच एवढं खाली होतं आणि जायचा रोड तर निवळ दळभाद्रा होता. सेरेंटिकाच्या विंडमिलच्या 0 पॉईंटवरून आल्यानंतर आम्ही टाटाच्या 0 पॉईंटवर आलेलो. ही टाटाचा 0 पॉईंट आहे मित्रांनो. परंतु येताना असला खराब रोड होता. त्या खराब रोडमुळे माझ्या पायावर पाणी उडले. बघा पायाची अवस्था कसली झाली. पायाची अवस्था पाहा तुम्ही. पाणी उडल्यामुळे चप्पल सगळी घाण झालेली. त्यामुळेच ऑफिसमध्ये गेलो नाही मी. ऑफिसमध्ये मित्र गेलेत, बघूया किती फाडतात. हे आमचं फोटो घ्या पवन चिक्कीचे मोठे मोठे पंख येऊन पडलेले तिथं. त्याचे ऑफिसचे डबे पण तुम्ही पाहू शकता, अत्यंत भारी केलेले. गार्डन वगैरे ही इथं त्यांचा लोगो आहे. तुम्हाला लोगो पण दिसत असेल. लोगो आहे टाटा पॉवर. आता आम्हाला पट्टी इथं किती भेटेल किती नाही काय माहिती. तिकडं तर दिली सेरेंटिकावाल्याने 11,000 रुपये. अकाउंट नंबर घेतलाय आमचा, ते डायरेक्ट अकाउंटवर टाकणार आहेत. आम्हाला रोख रकमेत दिलेली नाही त्यांनी, अकाउंटमध्ये टाकणार आहेत. परंतु आता हे पण अकाउंटमध्येच टाकणार आहेत वाटते, कारण की रोख कोणाला देत नाहीत. बघू आता किती पट्टी देत. पट्टी जरा चांगली दिली पाहिजे, कारण की आमचं मंडळ दरवर्षी प्रसाद करीत असते मस्तपैकी. दालचा असतो, राईस असतो आणि गोड गोड प्रकारात शिरा एक करतो आम्ही. त्यासाठी जरा भांडवल लागते, त्यामुळे आलतो वर्गणी मागण्यासाठी. वर्गणी घेऊन बाहेर आलेत आमचे मित्र. बघू आता विचारून त्यांना किती वर्गणी भेटली. अतुल दादा अध्यक्ष तिकडे. हो अतुल दादा, तुम्ही टाटावाल्याने आपल्याला वर्गणी किती दिली? आज 5,001 रुपये वर्गणी दिलेले आहे. सेरेंटिकावाल्याने 11,000 दिली, हिंदी 5,000 का दिली? त्यांचा इश्यू आहे, त्याला सगळं सविस्तर लागतंय. म्हणजे आपल्याकडे लागतंय. मग अकाउंट नंबर दिलता की आपण? त्याच्यासाठी त्याला मंडळाचा अकाउंट नंबर लागतोय, तो आपल्याकडे नाही सध्या. म्हणून आपण 5,000 रुपये आता पट्टी घेतली. थोडी का होईना पण चांगली पट्टी भेटली. 5,000 रुपये व्यवस्थित पट्टी. सेरेंटिकावाल्याने 11,000 दिली तुला आपल्याला 5,000 रुपये. हे तर काय त्यांचं असेल, सेरेंटिका वेगळे, टाटा वेगळे. 5,000 टाटाचा थोडा घाट आहे जरा. टाटाचा घाट आहे. थोडा घाट आहे त्यामुळे पट्टी कमी दिली तर आम्हाला टाटावाल्यांनी 5,000 दिली मित्रांनो. जाऊ द्या, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत केली त्यांनी. वर्गणीमध्ये किती का द्यायना समाधान करावं माणसाने. आता आम्ही टाटावाल्यांना मागितली, सेरेंटिकावाल्यांनी मागितली. सेरेंटिकावाल्यांनी 11,000 दिली, टाटावाल्यांनी 5,000 दिली. तर अशा प्रकारे आमच्यापाशी आता 16,000 रुपये जमलेत. उर्वरित पट्टी अजून मागायची, आमच्या नेत्याकडे जायचे आम्हाला. आमचे नेते दरवेळेस 21,000 फडतात, ह्यावेळेस पण 21,000 फडायला पाहिजे, कारण की ह्यावेळेस खूप प्रसाद भारी करणार आहोत आम्ही. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहता आणि सबस्क्राईब मात्र करत नाहीत. छोट्या चॅनलला पण जरा सपोर्ट करत जावा मित्रांनो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.